सातारा हा महाराष्ट्रातला एकमेव लोकसभा मतदारसंघ असावा जिथं कोणत्याही पक्षाची भूमिका ही श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ठरवत असतात. राजे सध्या राष्ट्रवादीचे खासदार असले तरीही ते राष्ट्रवादीचे कधीच झाले नाहीत. उलट त्यांनी अनेकदा राष्ट्रवादीलाच खास राजे स्टाईल मध्ये घरचा आहेर दिला. अजितदादा आणि राजेंचं तर वेळ भोपळ्याचं सख्य, एकमेकावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. राजेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीतले अनेक जण जरी नाराज असले तरी या निवडणुकीतही पक्षाच्या भूमिकेत बदल होण्याची चिन्ह नाहीत. याला काही कारण आहेत. सातारा जिल्ह्याचं राजकारण राजेंच्या भोवतीच फिरतं. त्यांना टक्कर देऊ शकेल असा नेता सध्या तरी कोणत्याच पक्षात नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे खासदारांची संख्या वाढवण्याचा एकच निर्धार केलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सातारची एक जागा हातची घालवणं महागात पडेल. राजकारणाचा हा खेळखंडोबा ठीक आहे, मात्र एक बाब दुर्लक्षित आहे. शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं राजेंना उमेदवारी दिली आणि राजे निवडूनही आले, परंतु या भारदस्त खासदारकीनं सातारा जिल्ह्याला दिलं काय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. जिल्हा राहू दे, ऐतिहासिक सातारा शहरातच नागरी सुविधांचा बोजवारा उडालाय. अवघड सातारा शहरच जणू रस्त्यांवरच्या खड्ड्यात गेल्यासारखी स्थिती आहे. नागरी सुविधांची परवड आहे. सामान्य माणूस आपल्या व्यथा मांडणार तरी कोणाकडे अशी त्यांची अवस्था आहे. आता तर सातारा शहराच्या या दुरावस्थेबद्दल न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ही केवळ साताऱ्याचीच नामुष्की नाही, सातारा जिल्ह्याच्या खासदारकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही ही लाजिरवाणी बाब आहे. किमान यावेळी तरी आपले जन्मगाव असलेल्या सातारा मतदारसंघातली उमेदवारी देताना शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं सातारकरांच्या हिताची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह सातारा.